नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं भारतीय एस-एस-सी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, भारतात बुलेट ट्रेन आलीच नाही, परंतु सध्या रेल्वे बोर्डचं काम ज्या पद्धतीनं चालू आहे ते बुलेट ट्रेनपेक्षा बी फास्ट आहे. ज्या पेपरचा आपण अंदाजा लावला होता की एप्रिल मे मध्ये पेपर होईल, अचानक बोर्डाने बॉम्ब फोडला आणि एक्झाम डेट अनाऊन्स केल्या. 16 मार्च पासून ते 27 मार्च पर्यंत ग्रॅज्युएट लेवलचे पेपर होणार आहे. मग आजचं पासून जर बघितलं तर जवळपास 30 दिवसांचा कालावधी आहे. मग या 30 दिवसांच्या कालावधीत जर तुम्हाला प्रॉपर यश मिळवायचं असेल तर मित्रांनो, गरज आहे ती म्हणजे चांगल्या कन्सेप्च्युअल रिव्हिजनची. इम्पॉर्टंट जे टॉपिक आहे त्यांचे बेस्ट आणि रिपीट होणारे जे पीवायक्यू त्याच्या बेस्ट सरावाची व सोबतच हे जे प्रश्न पाहिजे हे बेस्ट मेथडने पाहिजे. त्याच्या जे अप्रोच पाहिजे त्या अप्रोच थोड्याशा तगड्या पाहिजे. मग या सर्व गोष्टींचा विचार करून सारथी टीम घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी आर-आर-बी एन-टी-पी-सीची पीवायक्यू रिव्हिजन सिरीज. मग या सिरीजमध्ये आपण काय करणार तर प्रत्येक टॉपिक वाईज त्या टॉपिकच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट, प्रत्येक कन्सेप्टवर जेवढ्या पण व्हरायटीचे क्वेश्चन बनतील सर्व व्हरायटीचे क्वेश्चन ते पण टाईप वाईज विथ बेस्ट मेथड ऍडव्हान्स मेथडने आपण क्लिअर करणार. मग मित्रांनो, आता जर बघितलं तर 1 महिन्याचा कालावधी. मग या एका महिन्याच्या कालावधीत प्रॉपर बेसिक पासून जर समजून घ्यायचं ठरलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला पेपर समजून घेणं की नेमके पेपरचा सिलेबस काय, पेपरचा पॅटर्न काय व पेपरमध्ये मॅथचे असे कोणकोणते टॉपिक आहे तर जे जास्त क्वेश्चन्स देतात, जिथनं जास्त क्वेश्चन विचारल्या जातात. मग सर्व गोष्टी प्रॉपर पद्धतशीरपणे समजून घेऊ. सगळ्यात अगोदर एक्झाम पॅटर्न समजून घेऊ. मग मित्रांनो, एन-टी-पी-सी मध्ये नॉर्मली प्री आणि मेन्स अशा प्रकारचे 2 पेपर होतात. प्री म्हणजे CBT-1 आणि मेन्स म्हणजे CBT-2. तर CBT-1 आणि CBT-2 या प्रकारच्या 2 टेस्ट आहे. तर CBT-1 मध्ये सध्या जर बघितलं तर CBT-1 पास झालं का मग CBT-2 असते. सध्या जी आहे ती CBT-1 आहे. मग CBT-1 मध्ये एकूण 3 सब्जेक्ट आहे. तर मॅथ आहे, रिझनिंग आहे आणि जी आहे. तर मॅथ एकूण 30 प्रश्न आहेत, रिझनिंगचे पण 30 प्रश्न आणि जीकेचे एकूण 40 प्रश्न. म्हणजे एकूण 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे फक्त 90 मिनिटात. मग 100 प्रश्न जर कधी तुम्हाला 90 मिनिटात सॉल्व्ह करायचे असेल तर मित्रांनो, तुम्हाला खूप जास्त काम करणे कॅल्क्युलेशन वरती आणि स्पीड वरती. पण सोबतच स्पीडने सॉल्व्ह करत असताना एका गोष्टीचं पण ध्यान ठेवायचं ते म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. तर 1/3 निगेटिव्ह म्हणजे सर निगेटिव्ह मार्किंग थोडीशी मोठी. त्यामुळं रिस्क टेकिंग थोडंसं विचारपूर्वक घेणे. ठीक आहे. ही झाली आपली सर सध्याचा जो पेपर आहे त्या पेपरचा एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न क्लिअर झाला. तर सगळ्यात पहिलं आता समजून घेऊ का 30 प्रश्न हे नेमके कोणकोणत्या टॉपिकवरून विचारल्या जातात. मग हे 30 जे प्रश्न आहे मित्रांनो 2 टाइप आहे मॅथमध्ये. अरिथमेटिक मॅथ आणि ॲडव्हान्स मॅथ. मग जवळपास दोन्ही मिळून पकडले तर एक 30-35 टॉपिक आहे. या 30-35 टॉपिक मधून हे 30 प्रश्न विचारल्या जातात. मग या 30 टॉपिक मधनं बी काही टॉपिक असे आहेत का जिथनं थोडंसं प्रश्न विचारण्याची जी रिपिटेशन आहे किंवा जिथनं म्हणता येईल सर ते जिथनं प्रश्न थोडेसे जास्त लेव्हलवरती विचारल्या जातात. मग प्रॉपर समजून घेऊ. तर जसं सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपला नंबर सिस्टम एलसीएम एचसीएफ. मग नंबर सिस्टम आणि एलसीएम एचसीएफ ला 2025 व्हायला पाहिजे, 24 झालं काही अडचण नाही. तर नंबर सिस्टम एलसीएम आणि एचसीएफ मधनं जवळपास 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सर रेशोवरती 2 प्रश्न फिक्स आहेत. त्यानंतर जर बघितलं तर पर्सेंटेजचे 2 ते 3 क्वेश्चन फिक्स विचारले जातात. प्रॉफिट आणि लॉस सर 1 ते 2 क्वेश्चन. डिस्काउंटचे क्वेश्चन जे असतात त्यामध्ये थोडीशी बऱ्यापैकी लेवल दिसते. डबल मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आहे, जास्त अवघड अजिबात नसतं. ठीक आहे. डबल डिस्काउंट वरती पण 1-2 क्वेश्चन. तर
सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यावरून सुद्धा जवळपास 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. 2 क्वेश्चन धरून सर. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट दोन्ही मिळून. त्यानंतर टाइम अँड वर्कमध्ये सर 2 क्वेश्चन फिक्स आहेत. मग टाइम अँड वर्कमध्ये पाईप अँड सिस्टममध्ये पण येतं त्याच्यात. टाईम, स्पीड, डिस्टन्स, वॉट अँड स्ट्रीम सर याचे पण 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर बघायचं ठरलं तर तो आहे तर 2D आणि 3D. मित्रांनो जवळपास 3 ते 4 प्रश्न हे मेन्सुरेशनवरती विचारले जातात. 3 ते 4 प्रश्न. मग 2D फिगर असेल, 3D फिगर असेल. पण ध्यानात ठेवा हे जे क्वेश्चन असतात ते डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. तर डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. जास्त डोकं लावायचं गरजच नाही. सिंपल फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही याचा आन्सर आरामशीर काढू शकता. तर हे झालं आपलं अरिथमेटिक मॅथ. सोबतच ॲडव्हान्स मॅथचे पण काही क्वेश्चन विचारले जातात. तसं हा ॲडव्हान्स मॅथ. मग ॲडव्हान्स मॅथमध्ये बऱ्याच मुलांना भीती वाटते. पण मित्रांनो ॲडव्हान्स मॅथला जर प्रॉपर एकदा कंप्लीट कन्सेप्च्युअली, लॉजिकली समजून घेतलं, ॲडव्हान्स मॅथ सोपा पार्ट वाटतो. ठीक आहे. याच्यामध्ये पण तर बरेच टॉपिक आहे, पण सगळे टॉपिक महत्त्वाचे नाही. जसं अल्जेब्रा आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्जेब्राचाच पार्ट आहे. तर इथनं पण जवळपास सर 1 ते 2 क्वेश्चन फिक्स विचारल्या जातात. जिओमेट्री थोडासा इम्पॉर्टंट पार्ट आहे सर, इथनं 2 ते 3 क्वेश्चन विचारल्या जातात. त्यानंतर सर ट्रिग्नोमेट्रीवरती फक्त बेसिक आयडेंटिटीवरती क्वेश्चन विचारतात. बेसिक आयडेंटिटी, साइन, कॉस वगैरे बस तेवढंच. त्याच्यापेक्षा वेगळं काही विचारत नाही. त्यानंतर तर आणखीन एक महत्वाचा पार्ट स्टॅटिस्टिक, यावरनं सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन विचारल्या जातात. ठीक आहे. आणि प्रोबॅबिलिटीवरती सर असतो पण एखादा क्वेश्चन असतो, तर प्रश्नाची लेवल अवघड नसते. ठीक आहे. मग हे काही ठराविक टॉपिक आहे का जे थोडेसे महत्वाचे. मग हे जे टॉपिक आहे याच्यामध्ये पण तर सर्वच गोष्टी बघण्याची गरज नाही. काही ठराविक लेवल पर्यंत क्वेश्चन विचारल्या जातात. मग हे आपण प्रॉपर ज्यावेळेस आपलं चॅप्टर वाईज गोष्टी सुरू होतील त्यामध्ये आपण पद्धतशीर बघणार. ठीक आहे. मग आता सगळ्यात अगोदर सुरुवात करू आपण आपल्या एका दमदार टॉपिकनं या सिरीजची सुरुवात करू. तर सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक असणार आपला तो असणार आहे नंबर सिस्टम. मग नंबर सिस्टम पासून सुरुवात करणार, त्यानंतर एलसीएम, एचसीएफ आणि त्यानंतर बाकीचे टॉपिक आपण घेत चालू. मग नंबर सिस्टम मध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे प्रश्न विचारतात. मग कोणकोणत्या प्रकारचे असतात, काय असतात, सर्व गोष्टी प्रॉपर पद्धतशीर एकदम बेसिक पासून सुरुवात करू. ठीक आहे. आता मित्रांनो एक काम करायचं फक्त, ते काम असं आहे की या व्हिडिओची लिंक मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुम्ही एक जेन्युइन कमेंट, जे टॉपिक तुम्हाला हार्ड वाटतील किंवा ज्या कन्सेप्ट वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. आपण एक त्या कन्सेप्ट वरती व्हिडिओ बनवणार. ठीक आहे. चला मग सुरुवात करू आपण आपल्या पहिल्या टॉपिकला, नंबर सिस्टम. तर नंबर सिस्टम मधनं नेमके कुठनं प्रश्न विचारला जातात. हा जो नंबर सिस्टम आहे बऱ्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कोणत्या प्रकारे सर्व गोष्टी प्रॉपर पद्धतशीर बेसिक प्लस ऍडव्हान्स लेवलने समजून घेणे. तर सगळ्यात अगोदर जर बघितलं की जे नंबर सिस्टम आहे सगळ्यात पहिलं सर नंबर क्लासिफिकेशन ऑफ नंबर यावरती क्वेश्चन विचारला जातात. आजही क्लासिफिकेशन ऑफ नंबर यावरती बऱ्याच चांगल्या प्रकारचे क्वेश्चन आहेत. क्लासिफिकेशन ऑफ नंबर. त्यानंतर तर प्लेस व्हॅल्यू वरती सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर तर युनिट डिजिट, युनिट डिजिट, युनिट डिजिट नंतर जर बघितलं आपण तर त्यानंतर येतं आपलं तो म्हणजे तर डिव्हिजिबिलिटी रूल, डिव्हिजिबिलिटी. त्यानंतर 5 नंबरचा जो टॉपिक पाहिजे तो पाहिजे आपला सर नंबर ऑफ झिरोज, नंबर ऑफ झिरो. त्यानंतर फॅक्टर आणि शेवटचा जो आपला आहे जो की महत्वाचा पैकी एक आहे तो म्हणजे आपला रिमाइंडर थेरम. तर रिमाइंडर थेरम असे काही एकूण 7 टाईप आहे का ज्यावरती क्वेश्चन वारंवार विचारला जातो. मग प्रत्येक टाईप प्रॉपर पद्धतशीर समजून घेणार. ठीक आहे.
मग सगळ्यात पहिला टॉपिक आपण जो बघतोय तो असणार आहे आपला आजचा टॉपिक म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ नंबर. ठीक आहे. मग क्लासिफिकेशन ऑफ नंबर म्हणजे संख्यांचे वर्गीकरण. तर संख्यांचे वर्गीकरण कशा कशा प्रॉपर समजून. ठीक आहे. तसं तर नंबर्स असणार आहे. बरोबर. या नंबरचे नॉर्मली दोन प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिलं पडतं वास्तव संख्या रिअल नंबर आणि दोन नंबर जे पडतात ते पडतो सर सेकंड टाईप त्याचा तो म्हणजे इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर. डबल इमॅजिनरी नंबर वरती जास्त काही क्वेश्चन विचारल्या जात नाही. सिलेबसचा पार्ट आहे पण एवढे काही क्वेश्चन विचारल्या जात नाही. तर रिअल नंबरचे पुढे काही पार्ट पडतात तो म्हणजे सगळ्यात पहिलं ते म्हणजे सर इंटिजर आणि फ्रॅक्शन. रिअल नंबरचे दोन पार्ट पडतात सर दोन टाईप पडतात. सगळ्यात पहिला पार्ट तो म्हणजे इंटिजर आणि सेकंड म्हणजे फ्रॅक्शन. ठीक आहे. मग आता सर इंटिजर आपण अगोदर समजून घेणार त्यानंतर फ्रॅक्शनचे टाईप समजून घेणार आणि त्यानंतर याच्यावरती क्वेश्चन करा. मग हा जो इंटिजर आहे मित्रांनो इंटिजरचे पण पुढे काही पार्ट पडतात. जसं तर इंटिजरचे सगळ्यात पहिला जो पार्ट पडतो तो म्हणजे निगेटिव्ह इंटिजर. तर त्यानंतर झिरो आणि थर्ड म्हणजे सर आपला पॉझिटिव्ह इंटिजर. निगेटिव्ह इंटिजर झिरो पॉझिटिव्ह इंटिजर आणि या झिरो पॉझिटिव्ह इंटिजरचेच पुढे आणखीन काही टाईप पडतात ज्याला आपण नॅचरल नंबर, होल नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर वगैरे वगैरे बोलत असतो. ठीक आहे. मग आता तसं पार्ट कोणकोणते तर बरेच टाईप याच्यामध्ये जसं आपण आताच बघितलं तर नॅचरल नंबर त्याच्यानंतर होल नंबर त्यानंतर जर आपण बघितलं तर इव्हन आणि ऑड नंबर तर प्राईम नंबर कंपोजिट नंबर हे झाले इंटिजरचे पार्ट. त्यानंतर तर फ्रॅक्शनचे पण काही टाईप पडतात. फ्रॅक्शनचा सगळ्यात पहिला जो टाईप पडतो तो म्हणजे तर एक पडतो टर्मिनेटिंग डेसिमल आणि एक पडतो नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. फ्रॅक्शन म्हणण्यापेक्षा आपण त्याला डेसिमल म्हणू बेटर राहील थोडंसं. इंटिजर आणि डेसिमल. या डेसिमलचे पण दोन प्रकार पडतात. सगळ्यात पहिला जो प्रकार पडतो तो म्हणजे सर टर्मिनेटिंग डेसिमल. टर्मिनेटिंग डेसिमल. सेकंड जो पडतो तो असतो आपला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. तर टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे काय तर डेसिमल नंतर कुठेतरी तर जो डिजिट आहे तो स्टॉप होतात. जी सिक्वेन्स ती काय होते स्टॉप होते. जसं मी जर म्हणलो बाबांनो 3.5 2.75 तर 5 नंतर स्टॉप झाले 7.5 नंतर पण स्टॉप झालं याला आपण टर्मिनेटिंग डेसिमल म्हणतो. तर नॉन टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे काय तर असे डेसिमल जे सतत चालूच आहे थांबायचं नावच नाही घेते. जसं की तर 3.3333 असं सारखं चालू आहे यांना आपण म्हणतो सर नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. मग या नॉन टर्मिनेटिंग मध्ये पण दोन प्रकारचे प्रकार पडतात. 7.142798563 या प्रकारे पण काही डेसिमल असतात. तर या दोन्ही मध्ये फरक आहे. इथं बघितलं कधी तर नॉन टर्मिनेटिंग म्हणजे सतत चालू राहणारे दशांश पूर्णांक. मग याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात. एक असतात रिपीटिंग डेसिमल एक असतात नॉन रिपीटिंग डेसिमल. डबल रिपीटिंग डेसिमल म्हणजे काय तर समान किंवा एक डिजिटचा ग्रुप संख्यांचा ग्रुप काय होतो रिपीट होत चालतो. जसं 3 रिपीट होत गेले. तिथं जर बघितलं तर असा पॅटर्न दिसत नाही. कोणताच डिजिट रिपीट झालेला नाही किंवा कोणताच डिजिटचा एखादा ग्रुप रिपीट झालेला नाही. मग आपण याला म्हणणार का सर हा जो पहिला टाईप होता हा होता रिपीटिंग. हा कोणता होता रिपीटिंग आणि जर आपण हा सेकंड बघितला तर हा झाला आपला नॉन रिपीटिंग. चला मग मला सांगा इथपर्यंत क्लिअर आहे का. तर सगळ्यात पहिलं आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ नंबर. ठीक आहे. डबल ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे एक्झाम ओरिएंटेडच्या हिशोबाने आपण फक्त इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस. ठीक आहे. मग सगळ्यात अगोदर तर नंबर दोन टाईप पडतात. एक रिअल नंबर दुसरा इमॅजिनरी नंबर. रिअल नंबरचे पण दोन टाईप पडतात इंटिजर
आणि डेसिमल. इंटिजरचे पण पुढे एकूण 3 टाईप पडतात सर, निगेटिव्ह इंटिजर, झिरो आणि पॉझिटिव्ह इंटिजर. त्यानंतर तर या झिरो आणि पॉझिटिव्ह इंटिजरचेच पुढे वेगवेगळे आणखीन टाईप पडतात. नॅचरल नंबर, होल नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर, ट्विन प्राईम नंबर, ट्रँग्युलर नंबर, असे बरेच टाईप पडत असतात. मग त्यानंतर डेसिमल. तर डेसिमलचे नॉर्मली 2 टाईप पडतात, टर्मिनेटिंग डेसिमल, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. तर नॉन टर्मिनेटिंग डेसिमलचे पण पुढे 2 टाईप पडतात. एक असतो रिपीटिंग नॉन टर्मिनेटिंग डेसिमल आणि दुसरा म्हणजे तर नॉन रिपीटिंग नॉन रिपीटिंग नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. ठीक आहे, इथपर्यंत मला असं वाटतं क्लिअर झालं असेल. आता सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट समजून घ्यायचा तो हा आहे. मग मित्रांनो, हा जो पॉइंट आहे कोणता, तर नॉन रिपीटिंग नॉन टर्मिनेटिंग वाला. मित्रांनो, यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण इरॅशनल नंबर म्हणतो. याला आपण काय म्हणतो, तर मित्रांनो याला आपण इररॅशनल नंबर म्हणतो. इरॅशनल नंबर. आणि हे जे सोडून जर आपण जेवढा पण अदर पार्ट आहे, या सर्वच्या सर्व पार्टला आपण रॅशनल नंबर म्हणतो. रॅशनल नंबर म्हणजे असे नंबर ज्यांची आपण मांडणी करू शकतो फ्रॅक्शन फॉर्मॅटमध्ये. जसं तर पी बाय क्यू जर हा फॉर्मॅटमध्ये असेल, तिथं क्यू हा झिरोच्या बरोबर नसेल, तर मित्रांनो अशा मांडणीला आपण रॅशनल नंबर म्हणतो. काय म्हणतो आपण याला, रॅशनल नंबर. जे की पुढे आणखीन प्रश्नाच्या माध्यमातून जास्त क्लिअर होईल. आणि जर कधी समजा पी बाय क्यूच्या फॉर्मॅटमध्ये जर मांडणी झालीच नाही, तर त्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो, जे की नॉन रिपीटिंग नॉन टर्मिनेटिंग टाईपचे असतात. क्लिअर का इथपर्यंत? कन्सेप्ट समजली का? क्लासिफिकेशन ऑफ नंबरची जी कन्सेप्ट आहे ती एवढीच. याच्यापेक्षा वेगळे प्रश्न विचारणार पण नाही, विचारलेले पण नाही, विचारू शकता असं काही. ठीक आहे, एवढं स्ट्रिक्ट बोलणं अडचण नाही, परंतु काय सांगतात TCS. ठीक आहे, जे शिकवणार त्यांना तेव्हा मी 100% कधीच नाही म्हणणार. मी बोलणार की 99% क्वेश्चन येणार, 1% तर 1% ची शाश्वती. 100% बोलणं म्हणजे असं धरून चाला की मोगम बोलण्यासारखं. आणि आपल्या पिढीनं मोगम बोलणं म्हणजे कुठंतरी भविष्यासोबत योग्यरित्या नाही. ठीक आहे, चला. जसं सगळ्यात पहिला प्रश्न, तर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर, एव्हरी इंटिजर इज अ रिअल नंबर. विचारलं काय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, विच ऑफ द अबव स्टेटमेंट इज ट्रू. तर कोणतं म्हणणं ट्रू आहे सांगायचं. मग एकदा फक्त मागे येऊन जर आपण बघितलं, तर आपण म्हणू शकतो मित्रांनो, तो इंटिजर आहे तो रॅशनल नंबर आहे का, तर इंटिजर हे काय बोललो, नॉन रिपीटिंग नॉन टर्मिनेटिंग जर एवढं सोडलं तर बाकी सर्व काय आपलं रॅशनल नंबर आहे. म्हणजे आपण म्हणणार सर प्रत्येक इंटिजर रॅशनल नंबर आहे, तर बरोबर आहे. डबल. तर एव्हरी इंटिजर इज अ रिअल नंबर, हो बरोबर आहे. इंटिजर हा रिअल नंबरचाच टाईप. म्हणजे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. तर आपण म्हणणार बोथ फर्स्ट अँड सेकंड ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. तर इथपर्यंत पहिला प्रश्न क्लिअर झाला असेल. तर आता दुसरा प्रश्न बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. एव्हरी कंपोजिट नंबर इज अ नॅचरल नंबर. तर कंपोजिट नंबर नॅचरल नंबर आहेत का? कंपोजिट नंबर काय असतात, तर असे नंबर ज्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. जसं मी म्हटलो बाबांनो 9. 9 एक कंपोजिट नंबर आहे का, तर हो 9 एक कंपोजिट नंबर आहे. मग 9 नॅचरल नंबर आहे का, हो 9 नॅचरल नंबर आहे. म्हणजे आपण म्हणणार का सर ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, ऑप्शन 1 नी फर्स्ट स्टेटमेंट आपलं करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट बघा बरं, एव्हरी होल नंबर. तर प्रत्येक होल नंबर इज अ नॅचरल नंबर. तर होल नंबर मध्ये ना झिरो येत असतो. झिरो एक होल नंबर आहे. झिरो जो आहे तो होल नंबर आहे. पण झिरो नॅचरल नंबर आहे का, तर नाही. झिरो होल नंबर आहे पण झिरो नॅचरल नंबर नाही. झिरो सोडून जेवढे पण होल नंबर आहे सर्वचे सर्व नॅचरल नंबर आहे. परंतु झिरो नॅचरल नंबर नाही,
म्हणजे आपण म्हणणार का सर ऑप्शन सेकंड स्टेटमेंट आपलं रॉंग आहे. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे ओन्ली फर्स्ट स्टेटमेंट इज अ ट्रू. क्लिअर. दुसरा प्रश्न काही अडचण? डबल. तर एक्झामचं नाव लिहिलेलं नाही याचा अर्थ असा नाही होत का हा प्रश्न एक्झाम पुढे आणखीन ऍड केलेले आहेत. ठीक आहे. हा प्रश्न पण रेल्वेचा आहे आणि रिव्हिजनच्या हिशोबाने थोडासा बेटर होता. तसं हा क्वेश्चन आहे बघा. तर क्वेश्चनचं म्हणणं काय आहे? क्वेश्चनचं म्हणणं आहे की सर 3 अधिक 2 वर्गमुळात 5 इज अ रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, कॉम्प्लेक्स नंबर, नॅचरल नंबर. तर 3 अधिक 2 वर्गमुळात 5 ही नेमके कोणत्या प्रकारचा नंबर? मग मला एक सांगा सगळ्यात पहिलं. तर 3 काय आहे? तर मित्रांनो 3 एक प्रकारे इंटिजर आहे. तर 2 काय आहे? 2 पण इंटिजर आहे. परंतु तर वर्गमुळात 5 काय आहे? तर वर्गमुळात 5 आपण म्हणणार सर हे एक प्रकारे इरॅशनल नंबर आहे. हा जो वर्गमुळात 5 आहे मित्रांनो, हा वर्गमुळात 5 काय आहे? तर वर्गमुळात 5 इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर. मग जर कधी आपण यांची बेरीज केली, तर यांची बेरीज पण इरॅशनल नंबरच येणार. म्हणजे आपण सिंपल असं म्हणणार, तर सर यांची जी बेरीज करून जी संख्या बनणार ती एक प्रकारे इरॅशनल नंबर असणार. इरॅशनल नंबर का बरे? पुन्हा एकदा समजून. तर 3 इंटिजर आहे, 2 इंटिजर आहे, पण वर्गमुळात 5 इंटिजर नाही. वर्गमुळात 5 हा एक नॉन रिपीटिंग, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल बनतो. वर्गमुळात 5 ची व्हॅल्यू म्हणजे ती एक प्रकारे काय आहे? तर इरॅशनल नंबर आहे. म्हणजे या सगळ्यांची बेरीज केली तर इरॅशनल नंबर येणार. ऑप्शन बी आपला आन्सर. क्लिअर? काही अडचण? समजू राहिलं? समजतंय? भारी समजतंय? जबरदस्त. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा बरं. तर 3 वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 125 प्लस वर्गमुळात 80 प्लस 6 वर्गमुळात 5 हा जो नंबर आहे हा रॅशनल नंबर आहे, नॅचरल नंबर आहे, पूर्णांक आहे का अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर आहे सांगा. आपण लिहिणार सगळ्यात पहिलं इथं की 3 वर्गमुळात 5. तर वर्गमुळात 125 ला आपण असं लिहू शकतो. तर वर्गमुळात 125 ला आपण असं लिहू शकतो का 25 5 125. मग 25 चं जर आपण वर्गमूळ घेतलं तर आपण याला असं पण लिहू शकतो 5 वर्गमुळात 5. म्हणजे वर्गमुळात 125 ला आपण आरामशीर लिहू शकतो 5 वर्गमुळात 5. काही अडचण? तर काहीच अडचण. वर्गमुळात 80 मला पुन्हा एकदा सांगा. तर वर्गमुळात 80 ला आपण असं लिहू शकतो का 16 5 80? हो लिहू शकतो. तर 16 म्हणजे काय बरं? वर्गमुळात 16. 16चा जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपण म्हणणार 4 येतं. म्हणजे आपण याला लिहू शकतो 4 वर्गमुळात 5. म्हणजे वर्गमुळात जे 80 आहे त्याला आपण लिहिणार 4 वर्गमुळात 5 प्लस 6 वर्गमुळात 5. यांची बेरीज करणार. तर 3 आणि 5 8 होत्या. 8 वर्गमुळात 5 आलं. तर डिनॉमिनेटर येणार 6 आणि 4 10. 10 वर्गमुळात 5. तर 10 वर्गमुळात 5. मग आपण म्हणणार सर वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 कट झाले. आपलं उत्तर आलं 8/10. मग 8/10 ही मांडणी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे? तर 8/10 ही जी मांडणी आहे ही P/Q स्वरूपाची. ही मांडणी P/Q स्वरूपाची आहे आणि P/Q स्वरूपाची प्रत्येक मांडणी ही रॅशनल नंबर असते. मग आपण म्हणणार मित्रांनो रॅशनल नंबर ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर आलं. बोला क्लिअर का? काही अडचण? ओके इथपर्यंत? तर इथपर्यंत क्लिअर असेल तर मित्रांनो आता थोडंसं पुढचं बघणार. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर असेल तर आता थोडासा सेकंड टाइप. तर सेकंड टाइप काय होता आपला प्लेस व्हॅल्यू. मग एनटीपीसीच्या पेपरमध्ये बऱ्याचपैकी सोपे सोपे पण प्लेस व्हॅल्यूवर आधारित प्रश्न आहे. थोडेसे चांगले पण प्लेस व्हॅल्यूवर प्रश्न आहेत. सोपे पण आणलेले आहेत, अवघड पण आणलेले आहेत. प्रत्येक टाइप, प्रत्येक व्हरायटीचे एक एक दोन दोन प्रश्न आपण आणलेले आहेत. ठीक आहे. का बरं? थोड्याशा काही गोष्टी बेटर होत चालतात त्या. क्लिअर इथपर्यंत? मग आता मित्रांनो एकदा प्लेस व्हॅल्यू समजून घ्या. प्लेस व्हॅल्यू काय असते? तर बरं प्लेस व्हॅल्यू काय असते?
तर प्लेस व्हॅल्यू एक सोपी कन्सेप्ट आहे. जसं मी बोललो का बाबांनो 327 एक संख्या. मग 3 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार? तर 2 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार? 7 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार? सिंपल सर, प्लेस व्हॅल्यू म्हणजे तो जो डिजिट आहे, तो जो अंक आहे, तो कोणत्या स्थानावर आहे? एकक, दशक, शतक, तर युनिट, टेन्थ, हंड्रेड, कोणत्या प्लेसवर आहे त्याला आपण प्लेस व्हॅल्यू म्हणतो. कोणत्या स्थानावर आहे त्याला आपण स्थानिक किंमत म्हणत असतो. जसं 3 जर बघितलं तर आपण म्हणणार शतक स्थानावर आहे म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू 83 आली. तर 2 दशक स्थानावर आहे याची प्लेस व्हॅल्यू 20 आली. 7 ची प्लेस व्हॅल्यू 7 आली. सिंपल एक काम करायचं, 3 लिहायचं, तर पुढचे जेवढे अंक असन तेवढे 0. 2 ची प्लेस व्हॅल्यू, 2 च्या पुढे जेवढे अंक तेवढे 0. 7 च्या पुढे अंक 0 पण नाही. क्लिअर एकदम. सिंपल याच्यावर प्रश्न बघायचा. तसा हा प्रश्न आहे बघा, एनटीपीसी 2021 चा. फाइंड द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 अँड 4. तर 8 आणि 4 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे यांच्यातील फरक सांगा. तर सगळ्यात पहिलं 8 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार? सर 8 आहे, 8 च्या पुढे 4 अंक आहे म्हणजे 8 ची प्लेस व्हॅल्यू 8000 आहे. 8 ची प्लेस व्हॅल्यू किती आली? 8000. बोला क्लिअर का? एकूण किती? 4 आहे ना, तर 80,000 येईल. तर 8 ची प्लेस व्हॅल्यू 80,000. तर 4 ची प्लेस व्हॅल्यू किती येईल? तर 4 च्या पुढे 2 अंक आहे, 2 झिरो द्यायचे. सर 4 ची प्लेस व्हॅल्यू आली 400. दोघांमधला फरक विचारला, दोघांमधला फरक सांगायचा. तर 80,000 मधून 400 गेले तर उत्तर येणार 79,600. म्हणजे आपलं जे उत्तर आलं ते आलं ऑप्शन सी, आपला आन्सर. ऑप्शन सी आपला आन्सर आला. क्लिअर एकदम. एकदम चिल्लर लेवलचा प्रश्न होता. थोडासा बेटर क्वेश्चन बघू. फाइंड द डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 अँड 4 इन द नंबर. हा नंबर आहे, या नंबर मध्ये 2 ची आणि 4 ची जी स्थानिक किंमत आहे, प्लेस व्हॅल्यू आहे, त्याचा डिफरन्स सांगायचा. मित्रांनो, काय वाटतं, हा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे का? त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. होमवर्क साठी हा अवघड मधला अवघड प्रश्न तुमच्यासाठी. याचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इन. तर ही जी संख्या आहे त्याच्यामध्ये 5 ची प्लेस व्हॅल्यू सांगायची. सगळ्यात पहिलं सर 5 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार? 5 ची प्लेस व्हॅल्यू यायला पाहिजे सर, सिंपल 5 लिहायचं, 5 च्या पुढे जेवढे अंक तेवढे 0. तर किती अंक आहे? 3 आणि 4 7. 7 अंक आहे म्हणजे आपण म्हणणार तर 5 गुणिले 5 च्या पुढे एकूण 7 झिरो. आणि मित्रांनो 7 झिरोला आपण असं पण लिहू शकतो, तर 10 चा घातांक 7. कसं समजून घ्या. सिंपल ऑप्शन पण त्याच फॉर्मॅटमध्ये क्लिअर समजून घ्या. तर जसं 500 हे आपण 500 काय लिहू शकतो? 5 गुणिले 100. तर एकावर 2 झिरो आहे ना, सिंपल आपण याला लिहिणार 5 गुणिले 10 चा वर्ग. बरोबर का? म्हणजे आपण याला लिहू शकतो, तर 500 ला लिहू शकतो 5 गुणिले 10. जेवढे झिरो असन तेवढी पॉवर द्यायची. जसं मी बोललो 5000 आहे, तर आपण याला लिहू शकतो 5 गुणिले 10. जितकी झिरो असन तितकी पॉवर. सेम 5 गुणिले 10. तर 5 च्या पुढे 7 झिरो असेल तर 7 पॉवर द्यायची. आपलं उत्तर आलं 5 गुणिले 10 चा 7वा घात. 5 गुणिले 10 चा 7वा घात म्हणजे ऑप्शन सी आपलं आन्सर आलं. क्लिअर का? काही अडचण? ठीक आहे. मग मित्रांनो, प्लेस व्हॅल्यूवर फक्त एवढेच प्रश्न होते. इथनं पुढे हळूहळू प्रश्नांची लेवल वाढत जाईल. डिव्हिजिबिलिटी मध्ये चांगले चांगले प्रश्न विचारलेले आहेत. युनिट डिजिट मध्ये चांगले प्रश्न विचारलेले आहेत. नंबर ऑफ फॅक्टर मध्ये पण चांगल्या लेवलचे क्वेश्चन आहे. रिमाइंडर थेरम वरती चांगल्या लेवलचे क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन प्रॉपर कन्सेप्च्युअली आपण समजून घेणार. मग तुम्ही कोणत्या पण पेपरची तयारी करत असाल, सर तुम्ही एसएससी, सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, सीपीओ कशाचीही तयारी करत असाल, तरी पण हे लेक्चर तुमच्यासाठी रिव्हिजनच्या पर्स्पेक्टिव्हनं चांगल्या लेवलवरती वर्क करणार. ठीक आहे. मग मित्रांनो, आपण आता इथं थांबून घेणार. ठीक आहे. रिव्हिजन सिरीज आपला हा पार्ट 1 होता. उद्यापासनं सर आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्येच लेक्चर घेणार. थोडासा टेक्निकल इश्यू आल्यामुळे आपल्याला हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात घ्यावं लागलंय. ठीक आहे. चला आता इथं थांबून घेऊ. बाकीच्या गोष्टी उद्यापासनं पुढे बघत राहू. भेटू पुन्हा एकदा उद्या याच प्लॅटफॉर्मवरती सारथी एसएससी. ठीक आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांपर्यंत जिथपर्यंत तुमची पोहोच असेल तिथपर्यंत व्हिडिओला शेअर करायचंय. ठीक आहे, चला थांबून घेऊ मित्रांनो. जय हिंद सर्वांना.